ब्लॉग काढताय? अरे वा, माय बेबी इज डुइंग. आज माझा बेबी. हा थांब जरा पहिला मला गाईशी बोलू दे. मॅगी बनवणार 5 मिनिटं थांब. थांबा 1 मिनिट. मॅगी बनवणार नाही. आता बघा. हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे 15. ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप 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 प्रेम आणि खूप 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 स्वागत. तर चॅनलला सबस्क्राईब करताय की नाही आणि आपले व्हिडिओ बघताय की नाही नक्की सांगा. आणि अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जावा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघत जावा. खूप असे भारी भारी व्हिडिओ येणार आहे आता तुमच्यासाठी, हो की नाही पिल्ला? तर आज खूप दिवसांनी आफ्टर लॉंग टाइम, म्हणजे जेव्हा हर्षूचं पोट दुखत 15-20 दिवसा आधी मी मॅगी बनवली होती, हो ना. त्याच्यावरती परत बनवली नाहीये. तर पिल्लू म्हणताय, पहिला मी सांगते त्यांना, पिल्लू म्हणताय की मी मम्मा मॅगी बनवतो, प्लस मी गाईजला सांगतो की कशी बनवणार आहे, तुला देणार आहे बोलायला मी. तर तो मॅगी बनवणार आहे. तो आमचा संडेचा नाश्ता आहे की मॅगी. चला आता हर्ष तुम्हाला रेसिपी सांगेल कशी करायची. तू पहिले गाईजला सांग की कसं. तेल टाकायचं. मग काय टाकायचं तू सांगणार मला. तूच मला म्हणला मी आज बनवतो मम्मा, मी आज बनवतो. पहिलं तेल टाकायचं, मग कांदा चिरायचा, मग टोमॅटो चिरायचं. सांग पटकन. आंबा काय टाकायचं? हा, आंबा टाकायचा त्यात. आंबा टाकायचा आणि काकडी टाकायची. काकडी पण? हा. पप्पाने केली तर मॅगी अशी. अजून काय टाकायचंय? आणि मसाला टाकायचा. गाईजला सांग. मग मसाला टाकायचा, मग मॅगी टाकायची, मग मिक्स करायचं. मग तेल टाकायचं. मग त्याच्यानंतर मिक्स करायचं, मग द्यायचं. किती वेळा तेल टाकायचं? व्हिडिओ सांग. चलो फोडते अभी, बोल. चला खोलते. मम्मा खोलते नाही ते. मम्मा खोल. खोलते नाही ते. मम्मा खोलते नाही ते. चल दोन टाकायचे का? बोल गाईशी, गप्पा मारायची. खोलली आता बाई. आता कांदा चिरायचा. बोल आता मम्मा कांदा शिजते. आता कांदा चिरते. मॅगी खायला बोलव गाईसला. मॅगी खायला या. गाईच मॅगी खायला या. गाईस मॅगी खायला या. माझी मम्मा बनवती. मी बनवणार. बोल आता तू दिसतोय छान आहे ना. बोल आता बोला. मॅगी खोलली आता. माझी मम्मा कांदा शिजते. त्याच्यानंतर मी मॅगी खाणार. गाईस तुम्हाला सांगू का काय? मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे नाही, फ्रायडे, हे जे 4-5 दिवस आहेत ना. सॅटरडे नंतर सुट्टी, तो काल होता. तर त्या दिवशी हर्षूला झोप होत नाही, म्हणजे उठायला किरकिर करतो. ज्या दिवशी सॅटरडे संडे असेल ना आणि आम्ही म्हणू ना की झोप तर झोपत नाही. हा, त्या पिरियडला तो व्हॅन मध्ये झोपतो. दादा बोलायचं त्याला, दादा. मी व्हॅन मध्ये नाही झोपत. मी माझ्या व्हॅन मध्ये. बोल ना गाईस. आम्हाला तेल गरम होऊ दे. आता बघा. तो बघो. बघा का नाही? बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करो. बोल ना गाईला टाकली. एक टाकली आहे आता दुसरी. आधी तर सांडवली.
मी टाकतो बोलायचे का काय नाही सांग ना. बाय बाय. आता मॅगी टाकली 2. खाताना दाखवतो. खाताना दाखवते मी कशी खातो. आता आमची मॅगी होणार नाही. आता आम्ही नंतर खाणार आहे. तुम्हाला दाखवतो. आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि माझा दादा अंकुलीला गेलाय. कुठे गेलाय तुझा दादा? अंकुलीला. का तू कशी काय लवकर केली? हा? तू कशी काय लवकर आंघोळ केली? मी उठलो होतो ना लवकर म्हणून. स्कूलच्या पिरियडला उठायला काय झालं तुला? हा? मला सुट्टी झाली ना म्हणून झोप झाली. सुट्टी झाली म्हणून झोप झाली. हुशार आहेस रे तुला. आता गाईस आता मी खाणार नाही. मला दादा आलं. पप्पा. आता बघा. मम्मा बोल आणि मॅगी. बोल आणि मॅगी. मॅगी बोल आणि. आता मी जातोय बाबा. बंद करा बंद. मग मी कधी खातो. मम्मा गहू खाली गहू बनवायचे. हे बघा. मम्मा ते बघ तेल टाकते. आणि खाऊन घे हर्ष. सुटलं टाकलं आता. काय तर ना गाईज आज काय म्हटलं की चला काय होतं ॲक्च्युली ऊन असल्यामुळे ना हवा येते आणि हवा असल्यामुळे शेजारी झाडं आहेत आणि ते झाडांमुळे ना धूळ खूप बसते या ग्रिलवरती वगैरे. तर म्हटलं चला आज ग्रिल क्लीन करूयात. म्हणजे ते सगळी धूळ म्हणजे कपडे पण मी तिकडेच सुकत घालते. तर खूप धूळ अशी बसली होती म्हणून ग्रिलवरती तर ग्रिल असं क्लीन करा. आणि मी काम करायला घेतलं की ह्यांना मध्ये लुडबुड केल्याशिवाय दिवसच जात नाही. सो अशा प्रकारे ना ही दांडी मी आत्ताच लावली होती नुकतीच की जी गुढीची होती काठी ती तिथं पडून होती. तर म्हटलं चला इथं ठेवून द्यावं एक साईडला. त्यामुळे तिथं ठेवून दिली आणि पूर्ण ग्रिल मस्तपैकी धुवून घेतलं वॉश करून घेतलं. आणि हर्षूने बघा ना किती सारं ओलं केलं आहे. सांगितलं नको तरी काही ऐकणार नाही. तर इथलं घेतलं तर बघा किती स्वच्छ वाटतं आणि गार हवा येत होती. आणि तिथून झालं म्हटलं चला आता हॉलची पण धुवून घेऊ म्हणून हॉलची पण धुवायला घेतली. आणि धुवायला घेतल्यानंतर मस्त अशी क्लीन करून झाली. बघू शकता इतकं फ्रेश वाटत होतं. आणि तिथून पुढं मी खाली गेले दुकानावर राहण्यासाठी. बघा ना कसा पळतोय नाटक. इतक्या उन्हाचं दुकानावर चाललं आहे. म्हणजे माझं काम आहे म्हणून चाललं आहे. ॲक्च्युली टॉप फिटिंगला दिलेत ते घ्यायला चालले मी. ते दुकान बंद करणार आहेत आणि आता त्यांचा फोन आला होता म्हणून चालले. तर ह्याची घाई की मला पण घेऊन जा. नीट सांग. हर्षू जेवायला काय बनवू मी? सांबार शक्ती डोसा. सांबर चटणी डोसा नाही सांबर बनव म्हटलं ना तो तिखटवालं वरणचा. ठीक आहे डन. आणि स्नान आहे ना डोसा शक्ती सांबार चटणी. हे ना हर्षीचं फेवरेट सॉन्ग आहे आणि खरंच सॉन्ग पण खूप छान आहे. ऐकल्यानंतर आहे ना खरंच आपल्या पप्पा लोकांची आठवण येते. तर तो बघत होता आणि त्याला खूप दिवसापासून हे सॉन्ग खूप आवडतं आणि तो लावून मस्तपैकी तो सॉन्ग ऐकत होता. त्याला म्हटलं तू गाणं बोल पण तो काही बोलत नव्हता. फुल असं म्हणजे सारखं ते गाणं लावत असतो. दुपारी मग सगळं घरातलं म्हणजे किचनमधलं सगळं आवरून झाल्यानंतर कुकर लावला मस्त भाताचा आणि त्याच्यानंतर गरम गरम बाहेर जेवू वगैरे म्हटलं. आणि त्याच्यानंतर मला तूप काढायचं होतं. बस साई अशी साठली होती तर म्हटलं चला तूप काढूनच घेते. म्हणून तुम्ही कसं करता तूप वगैरे सांगा. मी तर अशा पद्धतीने करते. म्हणजे एक आठवडा 2 आठवड्याची साई साठवून ठेवलेली असते तर ती घेते आणि माझ्या काही ब्लेंडर असतं त्याने मग मी ते चालू करते. जसं जसं पाणी हवं असेल तसं काढून घेते आणि मस्तपैकी हे बघा ना मध्येच लई त्रास देतात मला हे असं. म्हणजे किचनमध्ये असो कुठे असो आणि असं लोटले ना खाली नुसती तरी मला ते त्रास देत असतात. म्हणजे अंगाशीच खेळ हे. तर अशा प्रकारे मी हे ना तूप काढून घेतलेलं आहे. मस्त असं लोण्याचा गोळा आणि पाणी वेगळं झालं आहे. आणि त्यानंतर काय केलं ही मशीन आहे ना गरम पाणी ठेवलं होतं मी. ते गरम पाणी ओतलं की सगळं चिकटपणा निघून गेला आणि मस्तपैकी तिला परत गार पाण्याने धुतले आणि
हे गरम पाणी थोडंसं त्या बेसिंगमध्ये ओतून घेतलं, कारण की हात धुवून घेतला आणि इझिली म्हणजे न वापरता काही चिकटपणा निघून जातो. सो अशा प्रकारे लोण्याचा गोळा वेगळा केला आणि ते पाणी वेगळं केलं. सो आणि तूप काढून घेतलं आणि इकडे तूप शिजत टाकेपर्यंत माझे व्हिडिओ शूट केले मी, जे करायचे होते ते. कारण की सॅटर्डे संडे मला टाईम भेटतो, पोरं घरात असतात, म्हणजे लक्ष जास्त बाहेर कुठे लागत नाही, की ते माझ्या समोरच असतात. तर त्यापर्यंत मग मस्तपैकी इकडे तूप काढून घेतला आणि लगेच माझं आवरायला घेतलं आणि शूट करायला घेतलं. तुम्ही बघू शकता मी गॅसवर तूप ठेवलेलं आहे आणि नंतर ते ब्लेंडर होतं ना, ते मस्तपैकी कोरडं केलं, पुसून वगैरे ठेवलं, कारण की नंतर गंज वगैरे चढते त्याच्यावरती ओलं वगैरे ठेवलं तर मग ते लगेच पुसून वगैरे ठेवून देते, जेव्हा गरज असेल ते पटकन काढता येतं. मग अशा प्रकारे हे सगळं झाल्यानंतर एकीकडे तूप होत होतं, कुकर झालाच होता आणि त्याच्यानंतर मी माझं शूट करायला घेतलं. मी तुम्हाला पुढे दाखवलेलंच आहे की मी काय शूट केलं वगैरे. तर हर्षू अशाच गप्पा मारत होता काय जेवायला. तर इथं मला ना 2 पार्सल रिसीव झाले होते, तर तुम्हाला मी दाखवते ते काय पार्सल आहे ते. तर मस्तपैकी 2 सेट कुर्तीचे सेट आहेत, खूप छान आहे, कॉटन आहेत आणि गरमीसाठी तर खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप भारी वेअर केल्यानंतर. मी तुम्हाला बाजूला फोटो तर दाखवलेलाच आहे, तर बघू शकता तुम्ही. खूप छान असा कलर आलेला आहे. 2 सेट आहेत, जो ब्ल्यू कलरचा एक आणि हा एक स्काय ब्ल्यू कलरचा एक, डार्क नेव्ही ब्ल्यू. तर किती छान आणि खरंच कॉटन मटेरियल आहे आणि गरमीच्या दिवसांमध्ये घालण्यासाठी तर खूप बेटर आहे. मला तर योग्य वाटलं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तर त्या लिंकवर टॅप करा आणि तुम्ही बाय करू शकता. तर इझीमध्ये तुम्ही बाय करू शकता, की तुम्हाला सर्च वगैरे कुठं करता येणार नाही त्यासाठी. बाकी मला असं काय याचा फायदा नाही की मी त्यातून बेनिफिट वगैरे घेते, काही नाही आहे. काही काहींना वाटतं, कारण मी लिंक देण्यामागचं कारण असं की मी भरपूर अशा कुर्ती साडी वेअर झालं तर मला लिंक पर्सनली विचारली जाते की कुठून घेतलं. तर मला नाही सांगता येत की ते कुठून घेतलं, तर मी डायरेक्ट लिंक देते त्यांची आणि तुम्ही घेऊ शकता, असं बाय करू शकते मी, सांगते मी तुम्हाला. सो अशा प्रकारे मी वेअर केल्यावर बघू शकता किती छान असा दिसतोय कुर्ता. मला हे वाटलं नव्हतं इतका छान येईल म्हणून. तो खरंच खूप म्हणजे खूप भारी. आणि पॅन्ट बघा ना किती म्हणजे असं गरमीच्या वेळात घालण्यासाठी तो खूप छान. आणि हा पण छान वाटते ब्ल्यूवाला, तो पण मी वेअर केला होता. आणि ह्याचं कापड त्या कापडपेक्षा खूप सॉफ्ट आहे, म्हणजे खूप मऊसूत आहे, असं मऊवालं आहे. तुम्ही हाही मागू शकता, ह्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि अजून एक ती स्काय ब्ल्यू कलरची साडी मी परवा घातली होती, त्याची मी लिंक तुम्हाला देणार आहे. ज्याला पाहिजे असेल तर तिथे जाऊन तुम्ही लिंक टॅप करू शकता आणि घेऊ शकता. तर काही नाही, मी आवरण्यासाठी काही जास्त करत नाही, खाली कानातले वगैरे वेअर करते. आणि हा फिल्टरचा जमाना आहे, त्यामुळे काही मेकअपची जरूरत नाही लागत, त्यामुळे तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॉगिंगमधून असं म्हणजे केल्यानंतर काय वगैरे ते नंतर काय करतात ते. मी इकडं आवरेपर्यंत ह्या दोघांची अशी मस्ती पसारा चालू होता, काय विचारूच नका. ते सगळं झाल्यानंतर मला हा पसारा आवरायला लागला आणि त्यानंतर माझं शूट होईपर्यंत तूप पण रेडी झालेलं आहे. मग ते साईडला बंद गॅस करून ठेवून दिला. आणि त्याच्यानंतर गरम डब्यात होतं, तर माझा मागच्या डब्बाच बाहेर झाला होता. आणि त्यानंतर मावशी आल्या की म्हटलं आजींना धुवून घेऊयात, मग त्यांनाही पाणी द्यावं लागलं. सो खूपसा वेळ गेला आणि आज जेवायला खूप उशीर झाला, कारण की सगळ्याच गोष्टी झाल्या. मग जेवणाचा ब्लॉग मला शूट करता आला नाही, एकदम 3:30 वाजले होते जेवायला. आणि त्याच्यानंतर मी यांना म्हणले संडे तुमचे 2 शनिवार वगैरे तसेच गेलेत, थोडा स्टडी करा. तर पिल्लू बघा कसं मस्तपैकी स्टडी करताय. इथं मला दळण टाकायचं आहे आणि ह्यांना लागलंय की सायकल खेळायला चल, घरात दळण नाही, उद्या टिफिनसाठी. दुसरी चावी का आणली तू? दुसरी चावी का आणली? मी आणली नाही. तर मी चालली दळण टाकायला. तर ह्यांचं काय चाललंय, सायकल खेळायचं. दादू प्लीज नाही तर दळण टाकायचं. एकटे खेळत असेल तर खेळा. बघा गाईस किती त्रास देतात. मी काय सांगितलं पहिले? काय? आता 6:30 झाले, कधी आल्यावर खेळणार? चल लवकर जाऊ. हॅलो गाईस, दळण टाकून येते आणि त्यानंतर यांना बघू सायकल खेळायला देते. गहू घ्यायला आलोय, चपातीचं पीठ. बेबी येतोस का इकडे? काय रे इकडे? आले थांब 2 मिनिटं. काका द्या 5 किलो गहू. तिथून घरी येताना दळण घेऊन येताना त्यांना गार्डन लागलं. तर ह्यांना हे म्हणत होते सायकलच खेळायचं. तर म्हटलं चला तुम्हाला आज मी गार्डनला घेऊन जाते. आणि गार्डनला घेऊन झाल्यानंतर त्यांना अशी मस्त उत्साह होता की किती खेळून काय खेळू. आणि तिथून आल्यानंतरचा मला ब्लॉग घेता नाही आले, की जाताना एवढे फ्रेश गेले, येताना की पूर्ण कपड्यांना माती लागली, काय विचारूच नका. पूर्ण असे त्यांना त्यांचे स्कूलचे पण फ्रेंड भेटले तिथं, त्यामुळे ते चांगले मिक्स होऊन खेळत होते. 4-5 जण हे सगळे KVNचे स्टुडंट आहेत, म्हणजे त्यांना ओळखीचे वाटले ते सगळे. आणि त्यामुळे ते छान खेळत होते सगळे. अशा प्रकारे त्यांनी खूप सारी मस्ती केली. कारण तिथून पुढे मी त्यांना घरी घेऊन गेले. आणि घरी घेऊन गेल्यानंतर मग त्यांनी त्यांचं खूप इतके घाण झाले होते की मग चप्पल आणि स्वतःच्या अंगावर स्वतःच करा म्हटलं.
घरी आल्यानंतर मस्त तारक मंत्र लावलं, दिवाबत्ती केली. तोपर्यंत ते दोघांचं आवरत होते, म्हणजे फ्रेश होत होते आणि खूप फ्रेश वाटलं. तारक मंत्र लावला ना माइंड पूर्ण फ्रेश होऊन जातं. तो अशा प्रकारे मस्त फ्रेश केलं होतं मी आणि तारक मंत्र लावून दिला होता आणि दिवाबत्ती करून घेतली. आणि नंतर बघा खूप गरमी होतीये, काय विचारूच नका. आज मस्त शेवग्याचं वरण करणार आहे, डाळ भात लावलेला आहे, भाकरी, मस्त वाटाणा बटाट्याची भाजी करणार आहे. खूप सारी गरमी झाली. तुम्ही म्हणाल किती सारे ड्रेस चेंज केले, तर हो मला गरमी झाली ना की माझ्या घरामध्ये कामच चालू असतं. ते गरमी झाली की पहिले फ्रेश व्हायचं, म्हणजे गार पाण्याने हात पाय धुवत राहते, सारखी कंटिन्यू ओली होत राहते. कारण मला ॲक्च्युअलमध्ये सांगते, मला गरमी सहनच होत नाही त्यामुळे. आणि जे कम्फर्टेबल कपडे वाटतात ना ते घालूशे वाटतात मला, बस बाकी काही नाही. कारण की गरमी बिलकुल सहनच होत नाही मला. चलो स्वयंपाक करते आता. तुमचा झाला की नाही? स्वयंपाक चालू आहे, फार गरमी झाली आहे. भाजी झाली आहे, वरण फोडणी तर टाकलेलं आहे, इकडे उकळी येते, भाकरी चालू आहेत. खूप सारी गरमी आहेत. जेवताना भेटूयात, कारण की खूप गरम होते, कॅमेरा हँडल करू शकत नाही मी. चलो या जेवायला. तर असा काहीसा दिवस होता आणि मुलांच्या नंतर बुक्स वगैरे भरून घेतले, कारण उद्या मंडे स्कूल होती. सो असा काहीसा दिवस होता. बाय बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसं वाटतं नक्की सांगा.